सांगून सांगून कटाळून गेले खाताना. आंबे घ्या आंबे, येत नाही बाबा, किलोवर आंबे येत, 200 रुपये किलो. आम्हाला तर 1 किलो पाहिजे. मग केवढ्याचे आंबे? आंबट निघले ना परत देईन बरं का. आधी खाऊन बघायचे आंबे, गोड आहे का आंबट आहे, मग पैसे द्यायचे. आंबट असले तर नाही. तुम्हाला एक कापून देऊ का? गोड निघला तर 1 करोड रुपये द्यायचे, आंबट निघले तर फुकट घेऊन जायचे. बापरे, 1 करोड रुपये? 1 करोड रुपयाला एक आंबा? असं कसं तुमचं? चालन, द्या मग आम्हाला एक पिशवीत बांधून द्या 1 किलो. चांगले टाका बरं का, हा चांगले टाक. गोड बघून टाका. पैसे द्या ना. जरा पैसे हा आंबे घ्या ना. करा ना, घ्या ना, पहिले पैसे घ्या. बरं द्या आंबे. तर आंबे. आंबट जर निघलं तर परत दे ना, हा समजलं का? हा मला 100 रुपये भेटले. त्याचं काय आणा, 10 रुपयाचं दूध आणते, 10 रुपयाचं बिस्किट पुडे आणते, तांदूळ आणते 1 किलो, तुरीची डाळ आणते, 10 रुपये राहिले त्याची बीट खरेदी करते, 5 रुपयाचं 1 क्रीम खरेदी करते. संपले पैसे. 100 रुपये कुठे गेले तो पत्ता बी नाही. सगळे दिशे पडले खाली. कसं काय पडले? अरे हातातून पडले. तुला पिशव्या कशाला पाहिजे होत्या? काही घ्यायला भरायला. तुला सांगितलं होतं पिशव्या नको घेऊ, मी देतो. घेतले मी, मग काय करायचं? बस खालीन बरं ते आता. ए मग फॅन लाव ना, किती घाम आलाय मला. इशी कधी लावतो मी? सरकारी लावतो. कोणाला मिसरी नको लावू म्हटली तू? माझ्या बहिणीला समजलं का? मग तू सांगायचं ना तिला नको लावू. सांगून सांगून कटाळून गेले खाताना. तू तर लावती मिसरी. ती छटक मिश्री लावायची रोज. छटक मिश्री किती सारे दिवस लावायची. धुणं धुतानी, पाणी आणतानी. तसं म्हणलं तर सुमन काही नाही का, पण तिला कॅन्सर झालं ना. कॅन्सरचा माणूस जगतच नाही. किती दाखवले तिने. अंगणी तरी पैसे नाही खर्च केले, आज खर्च केले दवाखान्यात, दगडी दवाखान्यात. काय गेले पाशाने दगडाला काम फुटायचा गेला नाही. ती पोरी एवढं मग आता काय करू मी? तर काय करू? जायचे काम, ती बाळा जेवायला यायचे, म्हणजे पोरं घेऊन. त्या डॉक्टरने सांगितलं की पुण्याला घेऊन जाते. हे पोरं कोण ठेवू? मला जेवायला ते म्हणले मी काय करू इथं कामाला, तिथं बसू पैसे कोण करायचं कसं? ती म्हातारी तर काय बघत नव्हती, तिला नुसतं खायला पाहिजे. सासूला अशी कशी सासू? अशीच होती, लय भोगले तिने ते सासू. आम्हाला तर खायला बी नाही गेलं. बरं खोडीची होती का? लय होती. स्वतःच घर नव्हतं माहिती तुमचं? भाड्याचं घर होतं. फळ्यांचं? घर नव्हतं का? फळ्यांचं लाकडी फळ्या? नाही मग? असं होतं बांधलेलं, पण लाकडी नव्हतं, भिंती होतं. असं सगळ्यांचं करून 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 मला आता हे झाले, तरी मी करते अजून. हा सगळ्यांचं करून कायच करून. आता मस्ती पुण्याला होती बाई, काय कर कुणी न्यायलाच नाही तर काय करणार. आणि कुणाला कोण कुठं? ती आजारी होती तिथं 3 महिने होती ती पुण्याला. त्याला वाटलं असं नाही मला तिची भाडं लावाय. भाडं कशाला भरायचं? मी भरलं असतं ना. झोप चढ म्हटलं. जाऊन दे मग आता, टेन्शन नको घेऊ, आपला आराम करतो आता. काय टेन्शन नाही घ्यायचं कोणाचं आता. मी नाही करत आता. आता झालं गेलं, त्याला काय आता घेऊन बसायचं? त्याला काहीच करू शकत दिलं आपण काय. आपलं आता देवाचं नाव घ्यायचं, मस्तपैकी जेवायचं, बसायचं, उठायचं. ए मला गेम खेळायला देत. हा याच्यातच खेळायचं, याच्यात गेम खेळायला दे मला. कोणता गेम लावून देऊ माझ्यात तुला? दर खेळ दे. गेम खेळतात. चहा चांगला का? पुरणपोळी कर माय आपलं. हा करते, डाळ शिजायला टाकते, मी पुरणपोळ्या करून देते, तू ये. ते कॉम्प्युटरवर काय करतो? तुझं काम झाल्यावर मला त्या बाबाचं पुढं ते माणसं ते केवढे आले, ते माणसं तेवढे आणते, गँगचे गँग आले. काय करावं आता त्यात? पुढं काय होत काय मानते? अरे टीव्ही मध्ये 2 माणसं आले, त्यांना मारले. त्या रात्री 1 वाजता टीव्ही चालू होत. अरे चोकून पाणी आलं, मधी माणसं होत, जनावर होते, दगडावानी माणसं होत, सगळे दगडावाले माणसं मेले. त्यांचे युद्ध झालं.
बापरे काय करावं, नाचणारे माणसं जी आणि पिक्चरचा